माझ्या गार्डनमधून आज किती मोठा खजिना मला मिळाला आहे. चिगळाची भाजी. भाजी अतिशय तर गुणकारी आहेच, शिवाय उन्हाळ्यात ही खाणे योग्य आहे. थंडावा देते. ह्याच्या वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ह्याची भाजी बनवू शकता. मुटकी करू शकता, पिठलं करू शकता, थालीपीठ करू शकता. अतिशय चविष्ट आणि मुलांनाही आवडेल. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना करून. काय सुंदर वातावरण आहे बाहेर. चला आज माझ्या गार्डनमध्ये आज आपण पाहणार आहोत चिगळाची भाजी. ही अतिशय पौष्टिक आहे. ह्याचे गुणधर्म पण पाहूया आणि करायला पण सोपी आहे. ही भाजी विशेष म्हणजे थंड आहे. उन्हाळ्यामध्ये ह्याचा जास्त करून वापर केला जातो. ही निवडायला थोडीशी नको वाटतं घाई गडबड असल्यामुळे, पण 1 दिवस 2 दिवस अगोदर जर निवडून ठेवली व्यवस्थित तर हे पौष्टिक आपल्याला शरीरात उन्हाळ्याच्या दिवसात नक्की फायदेशीर आहे. विशेष म्हणजे ही जी भाजी आहे ही हृदय विकार किंवा कोलेस्ट्रॉल ज्यांना वाढतं, हाय BP आहे, त्यांच्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कारण ह्याच्यामध्ये ओमेगा फॅटी ॲसिडचं प्रमाण सर्वात जास्त आहे. जे आपल्याला फिश ऑइलचे जे काही जण टॅबलेट घेत असतील तर त्यांना ह्याच्या ओमेगा फॅटी ॲसिडचं महत्त्व माहीतच आहे. जवळजवळ 100 ग्रॅम ह्या चिवळीची भाजीमध्ये 350 ग्रॅममध्ये आपल्याला ओमेगा फॅटी ॲसिड मिळतं. त्यामुळे गुड कोलेस्ट्रॉल आपल्याला वाढायला हेल्प होते ह्याच्यामुळे, आणि नॅचरली बॅड कोलेस्ट्रॉल कमीच होणार. विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये विटॅमिन A, B, C भरपूर प्रमाणात आहे. विटॅमिन A जर पाहायला गेलं तर 100 ग्रॅम या भाजीमध्ये 1300 इंटरनॅशनल युनिट आपल्याला विटॅमिन A मिळतं. विटॅमिन A जास्त प्रमाणात असल्यामुळे ही केसासाठी, डोळ्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्याच्याशिवाय कॅन्सरसारख्या आजारावर पण ही भाजी अतिशय गुणकारी आहे. अजून एक ह्याचा विशेष यूज करायचा म्हटला तर वेट लॉससाठी फारच बेस्ट आहे ही भाजी. हे इथं तर आलेलीच आहे आणि अजून इथे सुद्धा माझी ही भाजी तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण ही तोडणार आहे. वेट लॉससाठी काय आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात कमी कॅलरीज आहेत. 18 ग्रॅमच कॅलरी ह्या भाजीमध्ये असतात. फक्त ह्या भाजी कोणाला चालणार नाही, ह्याचा उपयोग कोणी करू नये तर सर्वात जास्त ज्यांना किडनी स्टोनचा आजार आहे त्यांनी ही भाजी शक्यता अवॉइड करावी खाण्यासाठी. कारण ऑक्झॅलिक ॲसिड ह्याच्यात भरपूर प्रमाणात असल्यामुळे ही भाजी किडनी स्टोनच्या व्यक्तींनी खाऊ नये. तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.